माननीय न्यायालय, आज मी इथं फक्त खटल्याची बाजू मांडायला नाही, तर मी इथे एका बापाच्या अश्रूंची, एका आईच्या भूमिकेची आणि एका मुलाच्या तुटलेल्या स्वप्नांची बाजू मांडायला आली. आरोपी असे म्हणतायत की ज्यावेळी गुन्हा घडला त्यावेळी तो तिथे नव्हताच, पण सगळे पुरावे ओरडून ओरडून हेच सांगतायत की हा तिथे होता. हे रक्ताचे डाग आणि त्याच्या हातावरचे काळे शाईचे ठसे सुद्धा हेच सांगतायत. कायद्याच्या नजरेत साक्षीदार, सत्य हेच माझं शस्त्र आहे आणि लोकांना न्याय देणं माझं काम आहे. आणि न्याय हा फक्त माझ्यासाठी शब्द नाही, तर तो लोकांचा विश्वास आहे. म्हणून मी आदरणीय न्यायालय यांना विनंती करते की या गुन्हेगाराला योग्य ती शिक्षा व्हावी. धन्यवाद.